सांगायला तुम्हाला नेहमी आजच्या वेळेमध्ये सुधरा बाळांनो. आपण स्वतःहून जर वेळेनुसार सुधारलो तर आनंद आहे जीवनात. जर वेळेनं आपल्याला सुधरिलं तर मग मात्र लय पश्चाताप होणार आहे आयुष्यात. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? वेळ आहे आपण स्वतःहून सुधरा, कारण वेळ बी आपल्याला सुधरिती. मात्र ज्या वेळेस वेळ आपल्याला सुधरिती त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आज वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग घ्या. आज वेळ आहे, प्रत्येक गोष्ट शिका. आज वेळ आहे, प्रत्येक कन्सेप्ट विचारा, शिक्षकाला समजून घ्या. प्रत्येक शिक्षकाला तुमच्याकडे रोजचे 10 तरी क्वेश्चन असले पाहिजे. नवनवीन कन्सेप्टचे तुमच्याकडं कन्सेप्ट घेऊन तुम्ही गेलेले असले पाहिजे शिक्षकाकडे. आज तर या वेळेमध्ये वेळ असताना जर तुम्ही हे करीत नसतील तर लक्षात ठेवा, एक दिवस तुम्ही प्रचंड मागे जाणार आहे. आणि याला जबाबदार जगातलं दुसरं कोणी नसणार आहे, फक्त तुम्हीच असणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात चांगले दिवस जर यायचे असतील तर ही वेळ सर्वोत्तम आहे. जगाच्या इतिहासाचं जर पाहिलं तुम्ही, जगाच्या इतिहासाचे पानं जर चालून पाहिले तुम्ही, तर इतिहास त्यानंच घडविला ज्यानं या वयामध्ये काहीतरी ठरविले. शिवाजी महाराज कोण्या वयापासून ठरविलं होतं, कोण्या वयापासून घडले. भगतसिंग कोण्या वयापासून घडले. अनेक लोक पहा जगाच्या इतिहासाचे ज्याने या वयामधून काहीतरी ठरविले, हेच लोक पुढे झाले. तुम्हाला काय नाही, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणतील ते देतो मी तुम्हाला सांगितले. तुम्ही किती काही सांगा, मी तुम्हाला करतो खर्चा. तुमच्या फी पेक्षा जास्तीचे 4-2 लाख रुपये मी सगळ्यावर एक्स्ट्रा खर्च म्हणलं मी तुम्हाला. तुमच्यात ती उमेद निर्माण होणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःहून काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि लक्षात, जगानं तुमच्यासाठी किती केलं तरी काही फायदा होणार नाही बाळांनो. जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी काही करीत नाही तोपर्यंत इतिहास निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. जर आपण या ठिकाणी काहीच न करता तर आपण नंतर काही वर्षाच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की सगळं मला उपलब्ध होतं, चला मी माझ्या कर्मानंच मातीत गेलो, त्या टायमाला लक्षात ठेवा तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा तुम्हाला शून्य लेखतील, शून्य. म्हणून कर्तृत्व गाजविण्याचा हा काळ आहे. आयुष्यात काहीतरी बनण्याचा हा काळ आहे, काहीतरी ध्येय निश्चित करण्याचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही निश्चित काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि किती सांगून जर काहीच करणार नसतील तर मग नशिबाला दोष देऊ नका, स्वतःच्या कर्माला दोष द्या. अरे लक्षात, कारण मला माहिती आहे नशिबात जितक्या गोष्टी लिहिल्यात त्याच्यापेक्षा 5 पटीनं बी गोष्टी जास्तीच्या मिळतात कर्मानं. अलग लक्षात, कारण नशिबापेक्षा जास्त काही जर मिळवायचं असेल तर ते कष्ट मिळवू शकतात, कर्म मिळवू शकतात. म्हणून कर्म करायचे, कष्ट करायचे. लक्षात घ्या, आज त्रास होणार आहे आजच्या दिवसात, हे मला माहिती आहे. जीवनाच्या आज जीवनामध्ये आजच्या काळामध्ये तुम्हाला कष्ट होणार आहे. उद्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त कष्ट होतील. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा पर्वा ज्या वेळेस येईल त्यावेळेस भयानक सुखानं आणि भयानक आनंदाने येणार आहे. म्हणून हे काळ महत्वाचा आहे, याचा विचार करा. प्रत्येकानं कष्ट करा. आजपासून ठरवा तुम्हाला काय वाचायचं, त्याच्या मागे लागा. तर जिंदगीत तुम्ही सुद्धा सक्सेस होणार आहे, लक्षात ठेवा. आणि तुमच्या यशाच्या पाठीमागे आमचा एखादा जरी शब्द असेल, आमच्या शिक्षकांच्या एक जरी थोडी जरी मेहनत असेल तरी आम्हाला खूप काही मिळालं. अरे लक्षात, म्हणून हे वारंवार सांगणं आहे तुम्हाला. बाकी काय आहे, बाकी तर तुम्ही रोजचं काम करायचं नाही, पण करता करता जरासं जास्त काम करण्याची आता गरज आहे आम्हाला आलेली. लक्षात ठेवा जरा. आणि अडचण कोणत्याही गोष्टीची असू द्या, कोणत्याही, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण असू द्या, फक्त म्हणा सर असं आम्हाला पाहिजे. एका दिवसात तुम्हाला ती गोष्ट मिळून जाईल. आलं का लक्षात? मी म्हणताना ती फॅकल्टी पुरवतो, म्हणताना ती सुविधा देतो. नाही गेला मग बोला, आपलं नाव बदलून ठेवा. तुम्हाला जी गोष्ट तुम्ही जर म्हणले तर आम्ही ही गोष्ट आम्हाला करा, आणि अभ्यासामध्ये पहा आमचं 1 नंबर आम्ही करतो अभ्यास, ही फक्त गोष्ट आणा. तुम्ही म्हणून ती गोष्ट आणणं, काही करू आपण त्या गोष्टीसाठी, किती खर्च लागू द्या, तुम्ही म्हणताना तेवढी खर्च लागू द्या, आपण ती गोष्ट आणणार म्हणजे आणणार. आलं लक्षात? कारण तुमच्या नावात मग नाव आहे, तुमच्या यशामध्ये माझं यश आहे, तुमच्या विकासात माझा विकास आहे. आलं लक्षात? मग त्याच्यामुळं तुमच्या यशस्वीतेसाठी, तुमच्या सक्सेस साठी तुम्ही मला सांगा हे करा, मी ते करणार, गॅरंटेड करणार. नुसता हवाबाजी किंवा नुसतं बोलाबोली नाही. आलं लक्षात? म्हणून सगळ्यांना आजपासून मेहनत करा. काही अडचण असेल तर सांगा, जीवनाच्या त्या क्षेत्रापर्यंत तुम्ही जाऊ शकता. लक्षात ठेवा,
नशिबात काही जर तुमच्या कमी रमी जरी लिहिलेलं असेल तरी कष्टानं तुम्ही त्याच्या पलीकडे मिळू शकता. जे स्वप्न सुद्धा पाहिलं नाही ते आपल्याला वास्तवात मिळते आयुष्यात. फक्त ते नेक कष्ट करा. आणि कष्ट करायला काही नव्यानं तुम्हाला कष्ट करायची गरज नाही. कष्ट करण्याचा वारसा आपल्याला मायबापाच्या कष्टातून मिळालेला आहे. आता उन्हातानात मायबाप बघा, कोणी हरभरे कापायले, कोणी हळदी काढायले, कोणी काही करायले. तिथं आम्हाला बिना पंख्याचं बसू वाटणं, तिथं उन्हात मायबाप काम करायले. मग हे कष्ट आमच्या वारसाला नाही आहेत का? आहे की नाही? कष्टाचा वारसा आम्हाला मिळालेला आहे का नाही? मग तुम्ही उन्हात बसू नका, सावलीत राहून अभ्यास करा, स्वतःला घडवा. एक 2-2 वर्ष झालं तरी तुम्ही जाग्यावर जशाला तसे जर असतील, तुमचं भवितव्य अतिशय अंधारात हे लक्षात ठेवा. म्हणून अभ्यास करायचा, म्हणून काहीतरी करून दाखवायचे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण काय फार मोठ्या श्रीमंताच्या अवलादी नाहीयेत. आपल्या काय बड्डेला 5-5, 10-10 लाख रुपये खर्चित नाहीत अंबानी बिंबानी सारखे आहेत का? लोकांकडे इतका पैसा आहे, आपल्या बापाच्या अख्ख्या आयुष्याची कमाई आणि लोकांच्या लेकराच्या वाढदिवसाला तेवढा खर्च. आपल्या बापाची जितकी कमाई होत नाही तितका लोक खर्च करतात लेकरासाठी, लेकराच्या बड्डेसाठी. आपण त्या परिस्थितीत आहेत का? लोकांच्या नाही. त्या परिस्थितीमध्ये जर यायचं असेल, काही करून दाखवायचं असेल तर आपल्याला मेहनत करावं लागणार आहे. आणि काहीतरी बनणं, काहीतरी घडणं, काहीतरी निर्माण करणं हे आपल्याला आपली चॉईस नाही आणि आपली गरज आहेच आहे. पण गरजेपेक्षा आपली मजबुरी आहे, लक्षात ठेवा. आपण काहीतरी आयुष्यात बनणं ही आपली चॉईस बी नाही आणि गरज बी नाही. गरजेपेक्षा जास्त गोष्ट आहे म्हणजे मजबुरी आहे. जर आपण काही नाही बनलो तर जिंदगी आपली बेकार आहे. आलं का लक्षात? कारण आपलं काय बॅकग्राऊंड नाही. आपल्याला काय 5-50 कोटीचं बँक बॅलन्स ठेवून गेलं नाही आपल्या आजी पंजे. आपल्याला काय 50-50, 100-1 एकरचं काही पुन्हा काही ठेवून गेलं नाही. आपलं काहीतरी होईल आणि त्याच्यावर आपण आपलं आयुष्य आरामात काढू असं काही नाही बाळांनो. ही सक्सेस होणं, अभ्यास करणं, मेहनत करणं ही आपली मजबुरी आहे. आज 4 वर्ष मेहनत करा, येणारा अख्खा आयुष्य आनंदात जगा. 4 वर्षाची मेहनत तुम्हाला तुमच्या जिंदगीसाठी काम येणार आहे. आलं का लक्षात? हे 4-5 वर्ष म्हणजे तुमचं आयुष्य घडविणारी मेहनत आहे. आणि जर इथं ही मेहनत करायला जर कंटाळा येत असेल, आळस येत असेल तर लक्षात ठेव, जगाच्या जगातला कोणतीच शक्ती तुला मोठं बनवू शकणार नाही. कारण ज्याला कष्ट करायची आवड नाही ते माणूस कधीच जगात मोठा होऊ शकत नाही. आणि लक्षात, म्हणून प्रत्येक क्लास आता इथून पुढे तुम्ही मेंदू उघडा करून करायचा. जे येईन ते विचारा, जे समजणं ते वारंवार विचारा. करता का अभ्यास सगळे? आवाज लय जोरात यायलाय. करता की नाही? नक्की करता? 100%? बघू आता इथून पुढे कोण कोण काय काय